रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाचे छापे पडलेत। साताऱ्यापाठोपाठ पुण्यात आयकर विभागाने छापामारी केली आहे। तर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा इथल्या घरावरती इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकलेला आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। साताऱ्यात सकाळी 6 वाजल्यापासूनच ईडी जे आहे ते दाखल झालं होतं आणि चौकशी सुरू होती। त्यानंतर आता पुण्यातून सुद्धा मोठी बातमी येते। पुण्यामध्ये सुद्धा नाईक निंबाळकर घरावरती छापा टाकण्यात आलाय। तर पुणे इथल्या निंबाळकरांच्या घराच्या बाहेरूनच आढावा घेतला आहे सगळ्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहूया। साताऱ्यापाठोपाठ आता पुण्यात सुद्धा निंबाळकर कुटुंबावर आयकर विभागाच्या धाडी ज्या आहेत त्या आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। पुण्यातील प्रभात रस्त्यावर असलेल्या बंगल्यात आपण जर पाहिलं तर इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हा सगळा प्रकार जो आहे तो खरं तर एका दूध संघाशी रिलेटेड असला तरी सुद्धा पुणे असेल, सातारा असेल किंवा इतर शहरात ज्या ठिकाणी निंबाळकरांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी आयकर विभागाची आज सकाळी 6 वाजल्यापासूनच जी छापेमारी आहे ती देखील सुरू आहे। मी आत्ता जर या बंगल्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर अगदी शुकशुकाट आहे, पण याच बंगल्यात मोठ्या मोठ्या महागड्या कंपन्यांच्या ज्या गाड्या आहेत ते देखील आहेत। आतमध्ये जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सगळ्या कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती देखील सुरू आहे। काही कुटुंब जे आहे ते देखील आतमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र रघुनाथ राजे जे आहेत ते फलटणमध्ये असल्याची माहिती सध्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठा बंगला आहे या ठिकाणी प्रभात रस्त्यावर आणि सकाळपासूनच जो खरं तर हा संपूर्ण प्रकार आहे तो एका दूध संघाशी निगडीत असून जी छापेमारी आहे ती देखील आता आयकर विभागाकडनं सकाळपासूनच सुरू आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।